हॅलो नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची रेसिपी करतो आहे हराभरा कबाब. त्याच्यासाठी पाणी बॉईल करायसाठी ठेवलेलं आहे. पाणी उकळलं आहे आपलं. त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची आणि थोडे मटर टाकायचे अर्धा वाटी. छान त्याला होऊ द्यायचं. आपली पालक झाली आहे. जास्त काही शिजू नाही द्यायची. थोडी बॉईल पाण्यामध्ये टाकून होऊ द्यायची. आता तिला काढून घ्यायची. आपलं झालेली आहे पालक, काढून घ्यायची. आणि पाणी काढून घ्यायचं छान. मिक्सरला काटून घ्यायची. आता आपली मिक्सरला लावून वाटून घेतलेली आहे. झालेलं आहे आपलं छान वाटून. त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे. कढईत आपले थोडं तेल टाकून घेऊया. थोडं जिरं टाकून घ्यायचं. जिरं झालं की थोडं लसूण क्रश केलेला आहे तो घालून घ्यायचा. आणि मिरची 2 मिरची घेतलेली आहे क्रश करून. थोडं अद्रक घेतलं क्रश करून. हे सगळं टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडं गाजर टाकायचं क्रश केलेलं आहे मी. आणि कोबी, फुलकोबी. आपण पेस्ट टाकून घेऊ पालक केलेली, पालक मटरची. फुल गॅसवर होऊ द्यायचं छान. आणि थंड करून घ्यायचं. थंड करायला ठेवून द्यायचं. आपण काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये थंड करायसाठी. काढून घेतलेलं आहे. आता थंड करून घेते आहे मी. थोडी हळद घालून घ्यायची. धने पावडर टाकायची. जिरं पावडर, रोस्टेड जिरं पावडर आहे. थोडं चवीनुसार तशी मिरची टाकलेली आहे. आणि मीठ, चवीनुसार मीठ. ब्रेड क्रम्स टाकायचं. थोडा कॉर्नफ्लोअर आणि थोडा धने म्हणजे सांबार. आणि थोडं सगळं मिक्स करून घ्यायचं. पुदिना घातलेला मी थोडा. आणि मिक्स करून घ्यायचं. आणि लागलं तर थोडं ब्रेड क्रम्स अजून टाकायचं ग्राइंडिंगसाठी. आणि हे कॉर्नफ्लोअर टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला वाटलं की ओलसर आहे तर अजून त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकू शकता. मिक्स झालेलं आहे बॅटर छान. आता आपण टिक्की करायला घेऊया. थोडं हाताला तेल लावून घ्यायचं. छान असे छोटे छोटे बॉल बनवायचे.
अशी टिक्की छोटी छोटी प्रेस करायची. आणि त्याच्यावर असा काजू प्रेस करायचा. असे टिक्की करून घ्यायची छोटी छोटी. पण असेच बनवतात हॉटेलला वगैरे. अशाप्रमाणे आपले सगळे बनवून झालेले आहे टिक्की. हराभरा कबाब सगळे बनलेले आहे आपले. फ्राय करायला घेऊया. आपण सांबार घेतलेला आहे. 2 मिरच्या घेते. चटणी करून घेऊया आपण. आणि 2-3 लसणाच्या कळ्या. थोडा पुदिना घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं. आपण चटणी बनवायची आहे. आणि मिक्सर अद्रक टाकलेलं. थोडं दही घालून घ्यायचं चटणीसाठी. आणि मिक्सरला वाटून घेते. आपली ग्रीन चटणी झालेली आहे. वाटून घेतलेली आहे. तेल टाकून घेतलेलं आहे. डीप करायला तेल फ्राय करून घेऊया. हळूहळू हलके हलके पलटून घ्यायचे. छान होऊ द्यायचे. तर आपण हे झालेले आपले छान काढून घेऊया. आपला हराभरा कबाब झालेला आहे. छान रेडी झालेला आहे. आता आपण सर्व करूया. हॅलो, नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची रेसिपी करतो आहे हराभरा कबाब. त्याच्यासाठी पाणी बॉईल करायसाठी ठेवलेलं आहे. पाणी उकळलं आहे आपलं. त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची. आणि थोडे मटर टाकायचे अर्धा वाटी. आणि छान त्याला होऊ द्यायचं. आपली पालक झाली आहे. जास्त काही शिव नाही द्यायची. थोडी बॉईल पाण्यामध्ये टाकून होऊ द्यायची. आता तिला काढून घ्यायची. आपलं झालेले आहे पालक. काढून घ्यायची. आणि पाणी काढून घ्यायचं छान पिळून. आणि मिक्सरला वाटून घ्यायची. आता आपली मिक्सरला लावून वाटून घेतलेली आहे. झालेलं आहे आपलं छान वाटून. त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे. आपलं कढईत आपले थोडं तेल टाकून घेऊया.
थोडं जिरं टाकून घ्यायचं. जिरं झालं की थोडं लसूण क्रश केलेला आहे तो घालून घ्यायचा. आणि मिरची, 2 मिरची घेतलेली आहे क्रश करून. थोडं अद्रक घेतलं क्रश करून. हे सगळं टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडं गाजर टाकायचं क्रश केलेलं आहे मी. आणि कोबी, फुलकोबी टाकले. आपण पेस्ट टाकून घेऊ पालक केलेली, पालक मटरची. फुल गॅसवर होऊ द्यायचं छान. आणि थंड करून घ्यायचं, थंड करायला ठेवून द्यायचं. आपण काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये थंड करायसाठी. काढून घेतलेलं आहे, आता थंड करून घेते आहे मी. थोडी हळद घालून घ्यायची, धने पावडर टाकायचं, जिरं पावडर, रोस्टेड जिरं पावडर आहे थोडं चवीनुसार. तशी मिरची टाकलेली आहे. आणि मीठ, चवीनुसार मीठ. ब्रेड क्रम्स टाकायचं, थोडा कॉर्नफ्लॉवर आणि थोडा धनिया, म्हणजे सांबार. आणि थोडं सगळं मिक्स करून घ्यायचं. पुदिना घातलेला आहे मी थोडा. आणि मिक्स करून घ्यायचं. आणि लागलं तर थोडं ब्रेड क्रम्स टाकायचं ग्राइंडिंगसाठी. आणि हे कॉर्नफ्लॉवर टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला वाटलं की ओलसर आहे तर अजून त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकू शकता. मिक्स झालेलं आहे बॅटर छान. आता आपण टिक्की करायला घेऊया. थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आणि छान असे छोटे छोटे बॉल बनवायचे. अशी टिक्की छोटी छोटी अशी प्रेस करायची. आणि त्याच्यावर असा काजू प्रेस करायचा. असे टिक्की करून घ्यायची छोटी छोटी. आपण असेच बनवतात हॉटेलला वगैरे छोटे छोटे. आणि असं प्रेस करायचं. अशाप्रमाणे आपले सगळे बनवून झालेले आहे टिक्की. आपलं हराभरा कबाब सगळे बनलेले आहे आपले. आता आपण फ्राय करायला घेऊया. आपण सांबार घेतलेला आहे. 2 मिरच्या घेते आहे. चटणी करून घेऊया आपण. आणि 2 लसणाच्या कळ्या. आणि थोडा पुदिना घ्यायचा. आणि चवीनुसार मीठ घालायचं. आपण चटणी बनवतोय.
आणि मिक्सर दाखवा मग. दाखवलं ना. अद्रक टाकलेलं आहे. थोडं दही घालून घ्यायचं चटणीसाठी आणि मिक्सरला वाटून घेते. आपली ग्रीन चटणी झालेली आहे, वाटून घेतलेली आहे छान. आपण तेल टाकून घेतलेलं आहे. हे डीप करायला ठेवलं. तेल फ्राय करून घेऊया आपण. हो हलके हलके पलटून घ्यायचे. तरी छान होऊ द्यायचे क्रिस्पी. तर आपण हे झालेले आहे आपले छान. आता काढून घेऊया. अजून हे बंद. आपला हरा बारा कबाब झालेला आहे, छान रेडी झालेला आहे. आता आपण सर्व करूया.